Yes, please forgive me. Please baby, I promise. मुझे अभी समझ आया. Why don't you sit here for a little while? So it's okay. It's okay. Sit here. Sit here for a little while. Yes. केस पाहिले तिचे फुल गोल्डन और स्किन देखी मलई आहे मलई. ती दिवसातून किती वेळा आंघोळ करत असेल रे? 10 वेळा तरी नक्की असेल. तिच्या मेकअपचा खर्च किती वाचत असेल ना. नो फेशियल नथिंग. तुम्ही सगळे काय करताय? हळू बोला आणि आत आवाज जाईल. नेहा तू पण ये ना इकडे. मी नाही, मला खूप काम आहे. हे काचेच्या आतले फ्लॅप्स आहेत ना, हे काढायला सांगितले पाहिजे. मोठ्या साहेबांना सांगू का मी? मला नाही म्हणणार नाही ते. यार आमच्या असं कोणी नाही हो गळ्यात पडत. हाय हनी. यस सर, जरा एक मिनिट. सर काय कोण आहे ही समीर आणि काय करते ही इकडे? अरे जेसिका, यशवर्धन चौधरीची एक्स गर्लफ्रेंड. काय का हे बघ जेसिका यशवर्धन चौधरीची एक्स गर्लफ्रेंड आहे. म्हणजे एक्स का होईना पण गर्लफ्रेंड आहे. ओके, आता ही एकदा तुझ्या गळ्यात पडली की जळफळाट होणार आणि नेहा तुझ्याकडे येऊन सगळं बोलणार. तेव्हा तू डोक्यावर पडलायस का समीर? आम्ही कॉलेजमध्ये आहोत का आता? अरे यार, तू विश्वास ठेव यार माझ्या प्लॅनवर. वय जरी वाढली तरी आपला उद्देश तोच आहे ना, आपली भावना तीच आहे ना प्रेमाची. मी असलं काही करणार नाही. अरे तुला काही करायचंच नाहीये, मी तुला सांगितलं ना, तुला फक्त रिॲक्ट करायचंय. तू आता एक काम कर, जरा बाहेर बघ आणि नेहाची एकंदरीत काय घालमेले आणि अवस्था आहे ते जरा बघ, बाहेर बघ. अरे पण ही कुठल्या अँगलने जेसिका वाटते समीर? ते खरंय, पण आता घाईघाईत होतात चुका यार. ठीक आहे ना. म्हणून ना तुझा प्लॅन मला कधीच आवडत नसतो. किती ओव्हर ऍक्टिंग करते ती. कुणाला तरी पटणार आहे का समीर? ही यशवर्धन चौधरीची एक्स गर्लफ्रेंड आहे. हे फक्त तुला वाटतंय कारण तुझ्या ते मनात आहे. तू जरा बाहेर डोकाव. गोळ्या अशा बरोबर लागलेल्या आहेत. सगळ्यांना पटलंय. तू काही चिंता करू नको. तू फक्त आता एक काम कर, माझ्या प्लॅनला छान रिॲक्ट हो. बाहेर सगळ्यांना दाखव की हीच तुझी गर्लफ्रेंड जेसिका आहे आणि रिलॅक्स. आता मी एक काम करतो, बाहेर जातो,
सुरेशला असं मस्त हिच्यासाठी एक कडक कॉफी आणायला सांगतो आणि एखाद्या 7 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगतो. ओके? हॉटेलमध्ये रूम कशाला? अरे हिच्या आरामासाठी. आणि कोणाच्या पैशानी? तुझ्या. अरे तुझ्या प्रेमासाठी चाललंय ना हे सगळं. मग अब जेसिका ज्यादा ओवर एक्टिंग मत करना. ओके? ओवर एक्टिंग किया तो हम ओवर पैसा काटेगा. थोड़ा कम एक्टिंग करना. ठीक है? एक मिनिट, हिला हिंदी कळतं? ऑफ कोर्स मेड इन इंडियाच आहे ती. तू डोंट वरी यार, रिलॅक्स, माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. ओके? चला 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 चला, आपापल्या जागेवर जा, काम करा. नुसते एका जागी गोळा होऊन बसले. चला 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 सगळ्यांनी पटापट पटापट. चला. काय ग कोण असेल ती? युरोपियन वाटते. हो, ती यश सरांची कोण आहे असं विचारतोय तू? यश सरांची नातेवाईक असेल. नाही नाही, तसं असं तर मला माहिती असतं ना. हो, तुला विचारून नाते जोडतात ना ते. अरे त्यांची मैत्रीण असेल, ते बाहेरगावी शिकायला होते ना. नेहाला माहिती असेल ना? नेहा, तुला माहिती असेल ना? मला कसं माहिती असेल? मी काय त्यांची असेल त्यांची जुनी क्लायंट. मला नाही वाटत अशी जुनी क्लायंट काय गळ्यात पडून बाबू शो ना करणार आहे का? हनी हनी. हा, हे हानी नक्कीच काहीतरी प्रकरण असणार. यश सर माहितीये ना कसे ब्लँक झाले होते. त्यांनी तर तुझा ड्रेस पण नोटीस नाही केला, पण तिला थेट मिठी. त्यांनी मिठी नाही मारली, तिने त्यांना मिठी मारली. ठीक आहे, आता तुला तसंच समजायचंय तर तसंच, पण यानंतर तू अशीच येत जा. अशी म्हणजे? अशी अशी तू खूप छान दिसतेस. तुला काही कामं नाही आहेत का? नेहा मॅडम हळू. कीबोर्ड कंपनीच्या मालकीचा आहे. सगळे माझ्याकडे काय बघतायत? चला आपापल्या कामाला लागा. चला चला चला. एक्सक्यूज मी, वेयर इज द वॉशरूम? वॉशरूम हाय दाखविक ना. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, राईट लेफ्ट, राईट सर्कल आणि जाऊन सरळ.